दादा काय चर्चा झाली? दादा खूप दिवसानंतर पवार साहेबांना तर अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर आता शरद पवार यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडतायत। जाणून घ्यायचंय की आतमध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय संवाद झाला। एकूणच आता अजित पवार माध्यमांशी संवाद साधतात का तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या। इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभा का कमी चालली, राज्यसभा का कमी चालली, आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे, आमचं अधिवेशन केव्हा आहे, अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि चहा पाणी नाश्ता झाला। आता आम्ही निघालेलो। नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना। आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना, महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झाले, बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिल आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। ह्या सगळ्याचे सर बहुतेक 14 तारखेला बहुतेक आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे। 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात। त्याच हेतूने आम्ही सगळे आलेलो। संजय राऊत पण म्हणाले की ना ज्यांनी टीका केली घरातलं पण साहेब अमित शहाना मी आता मी त्यांना भेटायला जाणार साहेब। पण आज संजय राऊत म्हणाले की ज्यांनी टीका केली माझं काम आहे, पण ज्यांनी टीका केली ते आज भेटायला आले तर आम्ही शुभेच्छा घेऊ। मला एक राजकारणामध्ये टीका टिप्पणी काही वेगळे पण संबंध असतात ना, बरोबर, टीकाच सगळी असते। आमच्या इथं महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र मध्ये कसं राजकारण करायचं ते शिकवलेलं आहे, त्या पद्धतीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो।